नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 44वा. त्यासाठी मी हरिभक्तीपारायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्रीक्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे. नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 44वा भाग. रात्री ज्या ठिकाणी थांबलो ते ठिकाण म्हणजे ओंचाखेडा या गावाच्या पुढे असलेला जंगलामध्ये आश्रम, आणि त्या आश्रमामध्ये रात्रीचा विश्राम झाला. आणि आता पहाटे आम्ही सगळेजण 4 वाजता उठलो. तिथे सगळी स्नानाची सगळी व्यवस्था होती, म्हणून सगळ्यांनी तिथे स्नान केलं. आता मी सुद्धा अगदी डोक्यावरून पाणी घेऊन मलासुद्धा आज शुद्धता आणि सचेलता वाटत होती. म्हणून आज आम्ही सगळेजण स्नान वगैरे करून आरती केली. आणि आरती झाल्यावर आता माझे पतिदेव सांगत होते की आता काही भीती नाही आहे, मोठा रस्ता आहे, जरी जंगल असलं तरी मोठा रस्ता आहे, आपण इथून निघू. पण तोपर्यंत तिथले 2-3 सेवेकरी उठले होते आणि आमची आवाज येतो, आरतीचा आवाज आल्यावर तिथे आमच्यापर्यंत पाहण्यासाठी आले. आणि त्यांनी आरती ऐकली. ते म्हटले, अरे वा, खूप सुंदर आरती म्हणता तुम्ही. आणि मग त्यांनी सांगितलं, आता जाऊ नका, मी चहा आणतो. मग ते चहा करायला गेले. आता थांबावंच लागत होतं, पण चहा वगैरे घेऊन आले. आणि आता आम्ही चहा घेत असता ते आमच्याजवळच उभे राहिले, आमच्यासोबत बोलत होते. आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं, तुम्ही चौघच चालता का? आम्ही सांगितलं हो. ते म्हटले, घरून तुम्ही चौघीच निघालात का? माझे पतिदेव म्हटले, नाही, आम्ही 9 जण होतो, पण मध्ये त्या आमची फुटापाट झाली, ते 5 जण मागे राहिले, आम्ही 4 जण पुढे आलो. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, असं होतच असतं परिक्रमेमध्ये. मग परत कुणी भेटलं नाही का? हे म्हटले, भरपूर भेटतात, पण भेटतात आणि सुटतात सुद्धा. ह्यांनी सांगितलं, काल तर एवढं विशेष, आमच्यासोबत एक आमदार होता खातेगावचा, आणि ते परवा 3रा पारपासून म्हणजे 4-5 वाजेपासून आमच्यासोबत होते. कालचा मुक्कामसुद्धा त्यांच्यासोबत आम्ही केला. पण काल दुपारी आवली घाटला आम्ही सोबतच आलो, कारण मध्ये एका गावामध्ये ते म्हटले, माझे पतिदेवांनी सांगितलं, आम्हाला खरं नव्हतं वाटत त्यांचं खरंच आमदार असेल का. पण जेव्हा आम्ही एका मर्दानपुरा नेहलाई त्या गावामध्ये आलो ना, तेव्हा बघितलं तर मोठी गाडी भरूनच त्याला भेटायला आले होते लोक. सगळे मोठे मोठे लोक होते, दुसरे आमदार खासदार असेच लोक असावे. आणि त्याच्यासाठी खूप खायला आणलं होतं, काजू बदाम वगैरे खूप काही आणलं होतं. आणि तो खाऊ त्यांनी घेतला आणि तिथेच वाटून दिला दुसऱ्या लोकांना. आणि त्याचे कपडेसुद्धा, त्याच्याकडे जे कपडे होते धुवायचे, ते कपडे त्यांनी त्यांच्यासोबत दिले आणि धुतलेले कपडे घेतले. जेव्हा हे सगळं बघितलं, त्याचा लवाजमा, तेव्हा खरं वाटलं की हा खरंच आमदार असावा. आणि पुढे आवली घाटला जेव्हा आलो, पण तो तिथं आल्यावर तो जेवायला थांबला. म्हणजेच तो म्हटला, आपण काहीतरी बनवून खाऊ, म्हणून तो तिथं भात वगैरे बनवण्यासाठी तिथं थांबला. आणि आम्ही काही थांबलो नाही. मग आम्ही पुढे निघून आलो आणि तो तिथं थांबला, तो तिथंच राहिला. नाहीतर तो तर खूप चालतो, 50-60 किलोमीटर चालतो तो दिवसामध्ये. त्याने त्याची तर अशी संकल्पना होती की 60-65 दिवसामध्येच परिक्रमा पूर्ण करायची, पण तो मागे राहून गेला. म्हणून त्यावेळी त्या बाबाजींनी सांगितलं, हो, असं होतच असतं परिक्रमेमध्ये, असं खूप भेटतात लोक. आणि आम्ही जेव्हा पुढच्या परिक्रमेमध्ये म्हणजे 2014च्या परिक्रमेत असलेल्या 15-16च्या परिक्रमेमध्ये सुद्धा दोघं होतो ना, जो नागाचा प्रसंग तुम्हाला 43व्या भागामध्ये सांगितला, तेव्हासुद्धा आम्ही त्या दिवशीसुद्धा याच उंच्या खेडेला, याच आश्रमामध्ये मुक्कामी आलो होतो. कारण तसं गावामध्ये गेलो होतो उंच्या खेड्यामध्ये, तिथे एक आश्रम होता, तिथे एक बाबा होता. पण तो बाबा काही जसे दोन्ही खडे हुकलेला, संसारही नाही परमार्थही नाही. म्हणतात ना, धोबी का कुत्ता घरकाना घाटका, अशी त्याची परिस्थिती होती. त्याला संसार जमला नाही, म्हणून परमार्थ करायला आला, पण परमार्थमध्ये सुद्धा तो साधूंना बदनाम करू लागला.
तो तिथं गावात पत्ते खेळत होता. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नव्हतं. दोघं असताना हा प्रसंग घडला होता, ज्या दिवशी आम्ही नागाचं दर्शन झालं होतं. आणि त्या आश्रमात त्या बाबाकडे गेलो तर तिथे बाबाचा पत्ता नाही, बाबा पत्ते खेळायला गेलेला. आम्ही तरी पण तिथं थांबलो, स्नान वगैरे केलं. तेव्हा 2 टाईम स्नान करायचो. स्नान वगैरे केलं आणि बाबा तिथे आला तर लगेच म्हटलं, काय, कोण आहात तुम्ही, कशाला आले? आम्ही म्हटलं परिक्रमावासी आहात. कुणाच्या आज्ञेने, कुणाच्या परवानगीने आलात? हे म्हटले, परवानगीला काय, आम्ही अजून तर आत तुमच्या काही गेलो नाही, काही केलं नाही. ते म्हटले, अजिबात इथं थांबायचं नाही. हे म्हटले, आता अंधार पडायला लागला, आम्ही कुठं जाणार? पण त्याने सांगितलं, काही असेल इथं थांबायचं नाही. हे म्हटले, आम्ही तुमचं काही भाडं असेल, किराया असेल, आम्ही देऊन टाकू, पण आम्हाला आता रात्रीचं कुठं पाठवतं? आम्ही दोघंच आहोत, पती पत्नी. आणि तो मोठ्याने हसू लागला. अशी टवाळखोर लोकं त्याच्यासोबत होती, 2-3 जणं पत्ते खेळणारीच. तो म्हटला, राहू दे यांना, 200 रुपये भाडं घे रूमचं आणि राहू दे यांना इथं. आणि वरून म्हणतो, हे म्हटलं इथं थांबलं तर यांना वाटलं ठीक आहे, 200 रुपये का होईना, पण आता एवढ्या रात्री कुठं जाणार? म्हणून हे म्हटले, इथं जेवायची कशी व्यवस्था? तो म्हटला, जेवायची 200 रुपयाला 1 रोटी आहे. असं बोलला ना, मग काही मला जमेनाच. म्हटलं याला आता बोलल्याशिवाय पर्याय नाही. मग यांना म्हटलं, आपल्याला नाही थांबायचं, तर कुठं जाऊ, कुठं मैया आहे, पण इथं काही थांबायचं नाही. म्हणून तिथून आम्ही रागारागाने निघालो. पण तो हसतच होता आणि असे खिल्ली उडवल्यासारखं बोलत होता. पण मग तेवढ्यात गावातले 4-5 माणसं समोरून आले. मग गावातले माणसं म्हटले, काय भानगडी, एवढ्या रात्री का चाललात? इथं व्यवस्था नाही का? अरे गावकरी सगळी व्यवस्था करतात, सगळी सोय आहे तिथे, सगळं सदाव्रत वगैरे सगळं देतात, मग बाबाजीची इथं थांबायचं ना. आम्ही सांगितलं बाबाजी काय काय बोलतात ते. त्यावेळी ते म्हटले, काय मूर्ख माणूस आहे, याला इथं ठेवायलाच नको. आणि खरोखर तो 5-6 महिन्यामध्ये त्याला तिथून काढलं, कारण तो परिक्रमावासियांना त्रास द्यायचा. गेलं की त्यांच्याकडून पैसे उकळायचा, भांडायचा, असं त्यांना त्रास द्यायचा. मग गावकऱ्यांनी नंतर बरंच त्यांच्या लक्षात यायला लागलं की प्रत्येक परिक्रमावासीला असा त्रास देतो. म्हणून त्याला तिथून हकलून दिलं, हाणून मारून काढून दिलं, कारण तो होताच, तो बाबाच नव्हता. म्हणून असा त्यावेळी प्रसंग. तर तेव्हा तर मला एवढं वाईट वाटायचं की दिवसभर एक तर खायला भेटलेलं नाही, तो नाग भेटला तर त्याची इतकी भीती वाटलेली. आता इथं आलो तर इथंही बाबा असा भेटला. म्हणून तेव्हासुद्धा त्या उंच्या खिडच्या रात्रीच्या वेळी मग गावकरी 2-3 म्हटले, आम्ही तुमच्यासोबत येतो, चला त्या आश्रमात. आम्ही म्हटलं, आम्हाला माहिती आहे. पण ते म्हटले, नाही, रात्र झालेली आहे आणि भीती वाटते, 2-3 किलोमीटर जंगल आहे सगळं. मग ते लोक आमच्यासोबत गप्पा मारत की आम्हाला वाईट वाटू नये म्हणून त्या आश्रमापर्यंत आले होते. तेव्हा आम्ही तिथं थांबलो होतो, तर तिथे आणखी एक बाबाजी होते त्यावेळी. त्या बाबाजींनी आम्हाला असंच विचारलं होतं की तुम्हाला मैयाचं दर्शन झालं का? आणखी कुणाचं दर्शन झालं का? आता मैयाचं तर झालंच होतं, रोजच होत होतं. आणि त्यांनी विचारलं होतं, अश्वत्थामाचं दर्शन झालं होतं का? अश्वत्थामाचं दर्शनही त्या परिक्रमेमध्ये झालं होतं. तुम्हाला पुन्हा कधी प्रसंग आल्यावर किंवा पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगून जाईल. मग आम्ही असं सांगितलं की आम्हाला आज एक विशेष दर्शन झालं. हा दुसऱ्या परिक्रमेतला प्रसंग सांगते आहे मुद्दाम. त्यांनी सांगितलं, कोणाचं दर्शन झालं? आम्ही म्हटलं होतं, आम्हाला खूप मोठा नाग भेटला आज. आणि जी व्हिडिओ शूटिंग होती ना, ती थोडीशी शिफ्टीच्या बाजूने त्यांना दाखवली. अरे बापरे, ते तर मोबाईललाच एवढे लोटांगण घालायला लागले ते बाबा. ते म्हटले, अरे तुम्ही खूप भाग्यवान आहात. अरे आमचं काहीच खरं नाही, आम्ही इथं किती वर्षापासून राहतो. अरे एवढे नर्मदा किनारी एवढे साधू महात्मे दिसतात ना, हे सगळे मैयाचं दर्शन आणि सिद्ध महात्म्यांचं दर्शन घेण्यासाठी बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं, नागाचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष सिद्ध महात्म्याचं दर्शन. जे सिद्ध महात्मे असतात ना नर्मदा किनारी, ते देह ठेवतात, तेव्हा ते नर्मदा माईला सांगतात, भगवंताला सांगतात की आम्हाला तुझ्याच किनाऱ्यावर राहू दे. मग ते असे नाग ह्याच्या रूपामध्ये ते राहतात आणि तुम्हाला त्याचं दर्शन झालं. अरे तुमच्यासारखं पुण्यवान कुणी नाही. पण आम्ही तर घाबरून गेलेलो होतो, आम्हाला कशाचं पुण्य आणि पाप कळत होतं. त्यावेळी भीती वाटत होती. पण त्या बाबाजींनी सांगितलं. आणि पुढे तर असे कितीतरी वेळा असं विचारलं गेलं, तेव्हा आम्ही तो प्रसंग सांगितला तर ते सांगायचे की ते सिद्ध महात्माच आहे, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला त्याचं दर्शन झालं. आम्हाला तेव्हा बरं वाटायचं. आणि त्यांनी सांगितलं, अरे त्या
मोबाईलमधल्या व्हिडिओचं दर्शन घेण्यापेक्षा मला असं वाटतं तुमचंच दर्शन घ्यावं. ते महात्मा असे म्हणू लागले. तेव्हा असं वाटलं खरंच इतकं विशेष आहे की काय. तेव्हा कळलं की नर्मदा किनारी त्यांनी सांगितलं की परिक्रमेमध्ये असताना एकदा तरी नागाचं दर्शन व्हावं. कारण नागाचं दर्शन झालं म्हणून घाबरायचं नाही. एकदा जरी दर्शन झालं ना तरी आपली परिक्रमा सफल झाली असं त्या महात्म्याने सांगितलं. राघवला घेऊन गेलो होतो ना तेव्हासुद्धा त्याच परिसरामध्ये नेहलाई वगैरे, कारण त्याची रेकॉर्डिंगमध्ये तेव्हा सांगितलं जाईल. तेव्हासुद्धा असा खूप मोठा नाग आम्हाला आडवा चालला होता आणि आम्ही झोळी घेऊन चाललो होतो. दोघं काठीला झोळी बांधायचं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि ती झोळी घेऊन दोघांनी धरलेलं होतं. दुपारची वेळ होती आणि खूप मोठा नाग एकदम शांतपणे रस्त्याची या बाजूने या बाजूकडे जात होता. आणि तेव्हासुद्धा त्याची व्हिडिओ शूटिंग आम्ही केली होती, कारण तो खूप निवांत चाललेला होता. म्हणजेच नागाचं दर्शन अति महत्त्वाचं दर्शन असतं आणि सिद्ध महात्म्यांचं दर्शन असतं असं त्या महात्म्यांनी सांगितलं होतं. कारण हा नंतरच्या परिक्रमेचा प्रसंग आहे, पण मुद्दामून सांगितला. म्हणून या 2014च्या परिक्रमेमध्ये, पहिल्या परिक्रमेमध्ये इथे आता सकाळी सगळं आवरून चहा पाणी घेऊन त्या ठिकाणावरून आम्ही निघालो. आणि आता पुन्हा त्या बाबाजींनी सांगितलं, अरे सगळ्यांनाच नर्मदे हर म्हणा, म्हणून पुन्हा पाठीमागे गेलो त्या आश्रमामध्ये. आणि आता बॅगा वगैरे तिथंच होत्या, जाऊन त्यांना नर्मदे हर म्हणून आलो. आणि आल्यावर आता गेट उघडायला सांगितलं. गेट वगैरे उघडलं. आता उजाडलेलं होतं बरंच. त्यावेळी आमच्या बॅगा वगैरे घेतल्या, काठी कमंडल घेतला आणि मोठ्याने नर्मदे हर म्हणून त्या रस्त्याने चालू लागलो. आता तर सगळा डांबरी रस्ताच होता, खूप मोठा रस्ता होता तो. इकडं सलकनपूर, नसरुल्ला गज आणि इकडे बुधनीला जोडलेला मोठा रोड होता. म्हणून पुढे एक होलीपुरा म्हणून गाव लागलं. गावामध्ये तसं काही थांबलो नाही, पण तिथून नर्मदा मैयेचं अंतर 2 किलोमीटर होतं. होलीपुरा तिथून तसंच सरळ पुढे चालतच होतं, पण सकाळी हॉटेल उघडलेले होते, छोटे छोटे हॉटेल होते. हॉटेलवाले हाक मारू लागले, आओ बाबाजी चाय पिओ. कोणी म्हणू लागलं भजे खा, समोसे खा. सकाळी एवढा सुंदर नाश्ता मिळाला, आनंद वाटला. आणि आता पुन्हा चालायला लागलो. आता उंच्या खेड्यापासून जवळजवळ 11 किलोमीटर चालून गेलो, म्हणजे सकाळी 8-8:30 वाजेपर्यंत. तर बुधनी गाव लागलं. बुधनी गाव म्हणजे मोठं गाव आहे, मोठं शहर आहे. तिथे खूप कंपन्या वगैरे आहेत मोठ्या मोठ्या. महाराष्ट्रातून तिथे वाहतुकीचं ते मोठं गाव आहे. आणि तिथे पुढे चौफुलासुद्धा आहे. कारण गावामध्ये गेल्यावर तर गावाच्या पूर्ण बाहेर पडता खूप हॉटेलवाले पुन्हा बोलवत राहायचे. कारण तिथं मैया तिथूनही 2 किलोमीटर उजव्या हाताला जावं लागतं. पण आपला रस्ता तसं मैयाकडं गेलं तर खूप मोठा नाला पार करून मग जावं लागतं आणि तो खूप अडचणीचा रस्ता आहे. म्हणून शक्यतो परिक्रमावासी परत बुधनी गावात येतात आणि गावातून डाव्या हाताने मोठ्या रोडने निघून जातात. म्हणून आम्ही आता काही गरज नसताना आम्ही सुद्धा किनाऱ्याकडे गेलो नाही. 2 किलोमीटर घाट आहे आणि खूप मोठा घाट आहे बुधनीचा, तिकडं काही गेलो नाही आम्ही. मग इकडे डाव्या हाताला गावातून गाव पार करत होतो. आता हॉटेलवाले बोलवतच होते. कोणी म्हणायचं चहा घ्या, कोणी म्हणायचं जिलेबी खा, कोणी म्हणायचं पोहे खा. असं नाश्ता करत चहा घेत आम्ही गाव पार केलं. आणि गाव पार केल्यावर आता 2-3 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर चालून गेलो तर पुढे एक पडियार नाला म्हणून अशी एक नदीसारखा मोठा नाला आहे. तो खूप मोठा नाला आहे आणि त्याच्यासाठी पुलाचं बांधकाम चालू होतं. म्हणून तिथून असं खालून रस्ता काढून दिलेला होता. तिथून गेलो, वरती चढलो तर पुढं गेल्यावर खूप मोठा हायवे चौफुला होता तिथे. तो म्हणजे तिकडे भोपाळकडे जाणारा, जी मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ, तिकडे जाणारा मोठा हायवे होता. आणि इकडे औरंगाबाद, नागपूर असं इकडे येणारा एक हायवे होता. म्हणून आणि इकडे सलकनपूरकडे आणि खाली बांद्राबानकडे जाणारा रोड असा मोठा चौफुला होता. तो चौफुला पार केला आणि आता पुन्हा जंगलाचा रस्ता लागला. कारण मोठं गाव लागतं आणि पुन्हा जंगल. आता मोठा रस्ता आहे पण जंगल आहे. त्या रस्त्याने जात असता आम्हाला एक फोन आला. तसा एक फोन आम्हाला मांडूगडला जात असताच एक फोन आला होता. तो म्हणजे महाराष्ट्रामधून माझ्या रामायण कथा होती
ती म्हणजे तुकाराम विजेला त्याचा काला असतो, समाप्ती असते. म्हणून त्याच्यासाठी मांडूगडच्या जवळ गेलो होतो तेव्हा एकदा फोन आला होता. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शक्य नाही येणं, म्हणून प्रयत्न करतो, पण झालं येणं तर झालं. पण त्यांनी सांगितलं जर तुम्ही नाही आलात तर आम्ही कथा करणार नाही, आम्ही फक्त कीर्तनं करू रात्रीचे आणि कथेच्या जागेवर काहीच कार्यक्रम करणार नाही, भजन वगैरे करीत राहू फक्त. आणि त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी चालत असता एक फोन आला. तो फोन म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामधलाच, कारण हाही औरंगाबाद जिल्ह्यामधलाच होता. तो म्हणजे तुम्ही घृष्णेश्वर माहिती असेल तर घृष्णेश्वरच्या जवळ भद्रा मारुती आहे आणि भद्रा मारुतीच्या जवळ 3 किलोमीटरवर खिरडी म्हणून गाव, तर तिथला तो फोन होता. आणि आज जो फोन आला होता तो फोन औरंगाबाद जिल्ह्यामध्येच पैठण तालुक्यामध्ये एक धुपखेडा म्हणून गाव आहे. तर ते एक तीर्थच म्हणायचं, कारण त्या ठिकाणी जे शिर्डीचे साईबाबा आहेत ते सुरुवातीला ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या चांदभाई पटेलच्या तिथे, तर त्याची घोडी हरवली होती, तर तो घोडी शोधत त्या ठिकाणी आला होता त्या धुपखेडमध्ये. तर तिथे त्याला साईबाबाचं पहिलं दर्शन झालं होतं. म्हणजे साईबाबा ज्या ठिकाणी प्रकट झाले तिथे अजूनही तिथे धूर निघतो. म्हणजे त्यांनी तिथे त्यांचा जे धुना होता आणि जे स्वयंपाक बनवण्याचं ठिकाण होतं तिथे आजही तिथे धुवा निघतो, म्हणून त्याला धुपखेडा म्हणतात. तर तिथले महात्माजी होते बलदेवजी भारती. आता माझा आणि त्यांचा काही परिचय नव्हता, पण शेजारच्या गावाला अगोदर कथा झाली होती लग्नाच्या आधी, आणि तिथं कथा झाल्यावर माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता, म्हणून त्यांनी माझ्या वडिलांकडे संपर्क केला होता. मी मुद्दामून सांगते. तर त्यांनी तिथे माझ्या वडिलांकडे संपर्क केला आणि 10-15 लोक घरीसुद्धा आले होते. मी तेव्हा बाहेर कार्यक्रमाला गेलेले होते आणि तो प्रसंग लग्नाच्या अगोदरचा. आणि मी बाहेर कार्यक्रमाला असताना वडिलांकडे त्यांनी तारीख घेतली, ती म्हणजे 21 फेब्रुवारीपासून कथा होती आणि आमची आता 8 तारीख होती. 8 तारखेचा आमचा प्रवास चालू होता. आता तर 10-15 दिवस राहिलेले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी त्यांनी तारीख घेतलेली, पोस्टर वगैरे तयार झालेले होते, पत्रिका तयार झालेल्या होत्या. म्हणून त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमची पत्रिका तयार झाली आणि ती पत्रिका घरी पोहोच करू का. आता मला तर काही कळलं नाही, पण त्यांनी पुन्हा माझ्या वडिलांच्या फोनवर फोन केला आणि मग वडिलांना सांगितलं आम्ही पत्रिका घेऊन येतो. ते पत्रिका घेऊन घरी गेले आणि मग आता वडील म्हटले ती तर नर्मदा परिक्रमेला गेली. त्यांनी सांगितलं मग तारीख तर घेऊन ठेवली तुम्ही. ते म्हटले लग्नाच्या आधी तारीख घेतली होती, कारण तारीख घेतलेलं 4-5 महिने झाले होते आणि त्याच्यावर नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यावर अचानक परिक्रमेला 1 महिन्यातच निघून गेलेलो होतो. आता तर सगळे लोक एवढे संतापले, एवढे बोलायला लागले, माझ्या वडिलांनाही बोलायला लागले आणि तिथून माझीही निंदा करायला लागले. अरे तारखाच घ्यायच्या कशाला, तुम्हाला कीर्तन करायला येता येत नसेल, कथा करायला येता येत नसेल, आणि खूप बोलू लागले. आणि त्या संतापाने ते म्हटले आमचं काही नाही, आम्ही बोलतोय, पण तुम्हाला बाबांचा स्वभाव माहिती नाही. जर बाबांना ही गोष्ट कळली की ताई येणार नाही तर बाबा काय बोलतील आणि किती रागावतील सांगता येत नाही. पण ते लोक इतके घाबरलेले होते, बोलत होते म्हणजे त्यांनाही धाक होता. ते जेव्हा त्या आश्रमात गेले धुपखेडला आणि तिथे जाऊन बाबाजींना सांगितलं की बाबाजी, ते म्हटले काय दिली का ताईला पत्रिका, येणार आहेत ना ताई, मग त्यांना सांगा आदल्या दिवशीच्या, असं तसं बोलू लागले. पण हे लोक सगळे एकदम शांत बसलेले. त्यावेळी बाबाजी म्हटले काय झालं. त्यांनी सांगितलं की बाबाजी त्या ताई ना इथं नाही आहेत आणि त्या कथेला येणार नाही. म्हणे का. त्यांनी सांगितलं, त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की काय नर्मदा परिक्रमा असते तर त्या परिक्रमेला त्या गेल्यात, त्यांचं लग्न झालं आहे आणि 1 महिन्यात दोघं पती पत्नी त्या नर्मदा परिक्रमेला गेल्यात. अरे आता तर यांना इतकी भीती वाटत होती, आता बाबा खूप ओरडतील. पण बाबाने एवढं स्मित हास्य केलं आणि बाबांनी सांगितलं अरे नर्मदा परिक्रमेला गेली ती, अरे वा, खूप मोठं काम करते, अरे तिला बोलवू नका, तिची परिक्रमा खंडित करू नका, आणि ती खूप मोठी साधना करायला गेली आणि विशेष म्हणजे लग्न झाल्यावर गेली. आता तिला मागे बोलवू नका, तिची परिक्रमा पूर्ण होऊ द्या.
नाहीतर ह्या बाकीच्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्हाला यावंच लागेल, एवढं आम्हाला दबाव आणू लागले की तुम्हाला यावंच लागेल काही असेल तरी. आम्ही म्हणायचो नर्मदा मैया आता तूच आहे गं बाई, आता तूच बघ. आम्हाला खूप भीती वाटत होती. आता परिक्रमा खंडित करून जाऊ शकत नव्हतो आणि बदनामी होणार आहे याची भीती वाटत होती. पण नर्मदा मैयेवर इतका भार घातला होता आम्ही दोघांनी की आम्ही अर्धी परिक्रमा सोडून जाणार नाही, तू बघून घे काय करायचं ते. तेव्हा नर्मदा मैयेनीच साईबाबाला सांगितलं असेल आणि साईबाबांनी त्या बाबाला सांगितलं असेल. कारण असं सांगतात आम्हाला नर्मदा किनारी, मला एका परिक्रमेमध्ये एका महात्म्याने सांगितलं होतं की साईबाबासुद्धा नर्मदा किनारी काही दिवस राहिले, कारण त्यांची गुरुच नर्मदा किनारचे आहेत. नर्मदा किनारी त्यांच्या गुरूंची समाधी आहे असं सांगतात. मी पाहिली नाही, त्याने ते गावाचं नाव सांगितलं ते माझ्या आठवणीत नाही. आणि म्हणून त्यांनी असं महाराष्ट्रातले आहोत म्हणून ते प्रसंग तसा सांगितला होता की गुरु तर नर्मदा किनारी आहे, पण शिष्य किती मोठा झाला आहे. त्यांनी त्यावरून माऊलीचं सुद्धा सांगितलं होतं की निवृत्तीनाथ दादा तर स्वतः किती छोटे आहेत, त्यांची काही प्रसिद्धी नाही, पण माऊलीला सगळं जग किती डोक्यावर घेतं आहे. म्हणजे असं सहज बोलता बोलता सांगितलं होतं. म्हणून नर्मदा मैयेला खूप विनंती करत होतो आणि त्या विनंतीमध्येच नर्मदा मैयेने ऐकलं. ते म्हणजेच ते लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला 10,000 रुपये गुपचूप देतो, बाबाला न सांगता तुम्ही गाडी करून इथं या, कथाकारान परत जा, असं ते लोक म्हटले. पण आम्ही म्हणायचो नाही, अरे एकदा गेलं म्हणजे परिक्रमा खंडितच झाली, काय उपयोग झाला, एवढ्या मोठ्या साधना वायाला जाईल, इतकं चाललेलं वायाला जाईल. आणि त्या बाबाजींनी सांगितलं, त्यांना माहिती झाल्यावर त्यांनी सांगितलं तिला बोलवू नका, खूप मोठी साधना करते ती. मग पण ह्या लोकांना वाटायचं आता हे कधीच हिला बोलावणार नाही, खूप रागराग करतील. पण त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून सलग 3 वर्ष त्या ठिकाणी रामायण कथा त्याच तारखेला केली. म्हणजेच ही नर्मदा माईची लीला आहे, ही नर्मदा माईची कृपा आहे. असं अशक्य ते शक्य झालं की त्या बाबाजी ते लोक सांगत होते, एकदा जर कोणी कीर्तनाची तारीख घेतली आणि कोणी जर नाही आलं तर त्याला परत कधीच चान्स नाही, त्याला परत कधीच कीर्तनाला तिथं बोलवलं जात नाही. आणि तुम्ही एवढे मोठे कथेचा त्यांचा इतका पोस्टर वगैरे पत्रिकेचा एवढा खर्च वायाला गेला, जवळजवळ 50 बांध. आणि त्या बांद्राबानला गेल्यावर तिथे गाव नाही आहे मोठं, पण 1-2 आश्रम वगैरे आहे, हॉटेल वगैरे आहे, पण तिथं तीर्थ आहे. म्हणजेच तिथे असं सांगतात तिथे बंदरांनी म्हणजे वानरांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, म्हणून त्याला बांद्राबान म्हणतात. आणि पलीकडच्या बाजूने खूप मोठी तवा नदी आहे, ती मैयाला तिथे मिळते, म्हणजे तिथे संगम आहे. त्या ठिकाणी दशक्रिया विधी असं तर्पण वगैरे शांती वगैरे त्या ठिकाणी केलं जातं. मोठा घाट आहे मैयाला आणि खूप मोठं पात्र आहे, मैयालाही खूप मोठं वळण आहे तिथे. आणि एकदम रस्त्याच्या कडेला मैया आहे, म्हणून तिथे चहा वगैरे घेतला आणि आता पुढे चालू लागलो. आता तर जवळजवळ 1-1.5 वाजला होता आणि पुढे 7 किलोमीटर चालून गेलो. पुढे शहागंज म्हणून गाव लागलं आणि आता पुढे गेल्यावर त्या गावातून कुठं जायचं लक्षातच येईना. लोकांना विचारलं की लोक पुढं रस्ता सांगून द्यायचे, पुढं रस्ता सांगून द्यायचे. असं करून करून गावामध्ये आमच्यामधले जे वायर दादा होते त्यांना काही औषध वगैरे घ्यायचे होते म्हणून गावात गेलो. आता रोडने ते लोक म्हणायचे पुढं जा पुढं जा, असं करून करून इतकं पुढं काढून दिलं की आता आम्हाला काही कळेच ना. गावाच्या पुढे गेलो आणि आता एवढा रस्ता भटकलो की ते शहागंजमधून, तसं शहागंजच्या अलीकडूनच रस्ता होता, आम्हाला दुसऱ्या परिक्रमेमध्ये तो रस्ता सापडला. अलीकडंच 1 किलोमीटर उजव्या हाताला वळायचं आणि मधून रस्ता आहे, मधून फक्त 4 ते 5 किलोमीटरच पुढचं गाव आहे. पण आम्ही जवळजवळ 10-12 किलोमीटर असं फिरलो, गोल मोठ्या रस्त्याने फिरून फिरून विचारत इतका गोंधळ झाला की दुपारचे 2-2:30 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 5-5:30 वाजेपर्यंत तेवढ्याच जागेत फिरत होतो. काही कळतच नव्हतं काय झालं आहे आज.
आणि मग पुन्हा फिरून ज्या गावाला इकडून 4च किलोमीटर अंतर आहे त्या गावाला तिकडून 12 किलोमीटर फिरून त्या गावाला आलो. आता तिथे मैयाचा किनारा होता. आधी किनाऱ्याच्या कडेला गेलो. लोकांनी सांगितलं इकडे आश्रम आहे, तिथे तिथे रामचरित मानसचा पाठ चालू आहे अखंड. म्हणून आम्ही त्या आवाजाच्या दिशेने गेलो. खूप ऐकायला सुंदर वाटत होतं. त्या ठिकाणी त्या आश्रमाच्या जवळ गेलो तर त्या गेटच्या जवळ गेल्याबरोबर त्या लोकांनी आम्हाला पाहिलं आणि कोणीतरी पाहिलं आणि एक मनुष्य आमच्याकडे पळतच आला. तो म्हटलं, बाबाजी रुको रुको रुको. त्यांनी सांगितलं आत येऊ नका, तिथेच थांबा. माझे पतिदेव म्हटले का? त्यांनी सांगितलं हा आश्रम परिक्रमावासियासाठी नाही आहे, पण फक्त पुरुषांसाठी आहे. तुम्हाला तिघांची इथं व्यवस्था होऊ शकेल, पण या बाईला इथं राहू देता येणार नाही. अरे, मला तर खूप भीती वाटू लागली. असं का म्हणतात हे? आणि हे म्हटले असं का? त्यांनी सांगितलं हा आश्रम त्यागीजींचा आहे आणि त्यागीजींच्या आश्रमामध्ये इथे खूप महात्म्य आहेत, पण सगळे त्यागी म्हणजे त्यांच्या अंगावर बोटभर सुद्धा वस्त्र नाही आहे, म्हणून या माताजीला आत येता येणार नाही. हिची व्यवस्था कुठंतरी करून तुम्ही या. हे म्हटले असं कुठं असतंय का? हिची व्यवस्था इथं काही आमचे पाहुणे आहेत का म्हणून कुणाच्या तरी घरी व्यवस्था करणार? आम्ही थांबणार तर सगळे थांबणार, नाही तर सगळे जाणार. त्यांनी सांगितलं तुम्हाला जायचं तर तुम्ही सगळे खुशाल जाऊ शकता, पण आम्हाला थोडं वाईट वाटत होतं. त्यांनी आमची कुठंतरी व्यवस्था करायला पाहिजे होते. पण त्यांचंही म्हणणं खरं होतं की त्यांनी ते जे सांगत होते तेही खरं होतं. त्यांनी सांगितलं अरे इथं खूप धूर असणार, सगळे त्यागी आहेत म्हणजे खूप गांजाचा याचा धूर असणार, तुम्हाला माताजीला हे सहन होणार नाही आणि हे सगळे त्यागी आहेत हे त्यांच्या दृष्टीस पडायला नको. म्हणून तुम्ही एक काम करा, गावात जा, इथून 1 किलोमीटर परत मागे जा आणि तिथे एक मंदिर आहे, राम मंदिर, तिथे तुम्ही जाऊन तिथे थांबू शकता, तिथं विश्राम करू शकता. आता एवढ्या लांब इकडे आलो होतो गावाच्या बाहेर आणि पुन्हा परत जायचं, पण पर्याय नव्हता. आता पुढचंही गावही 5-6 किलोमीटरपर्यंत नव्हतं आणि आता तर सगळा वळणावळणाचा रस्ता होता, म्हणून पुढे जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही 1 किलोमीटरमध्ये गेलो आणि गावामध्ये जाऊन मग याच्या कडेलाच थोडं राम मंदिर होतं, त्या राम मंदिरामध्ये गेलो. तसं खूप वाईट वाटत होतं की मैयाने आज असं का केलं, एवढं का फिरवलं. सकाळी तर चांगला चमत्कार घडवला आणि आता तर एवढं फिरवलं. म्हणून तिथे गेलो तर तिथं गेल्यावर तिथला जो पुजारी होता, आता दिवस मावळून अंधार पडत होता, तिथला जो पुजारी होता आम्हाला पाहिलं आणि घाईघाई घाईघाई जयदेव जयदेव आरती करत होता. इतकं घाईने म्हणत होता की काय म्हणत होता आम्हाला काही कळत नव्हतं, एवढा घाईघाई का म्हणतो. त्यांनी आरती केली आणि आता आम्ही गेलो तिथं नर्मदेहर म्हटलो, पण आरती करत असल्यामुळे तो काही परत म्हटला नाही. आम्हाला वाटलं जाऊ द्या. आम्ही बॅगा ठेवल्या आणि तिथे टाकीला पाणी होतं, नळावरती हातपाय वगैरे धुतले आणि आत जाणार त्याने पटकन घाईघाई मंदिराला कुलूप लावलं, रूमला कुलूप लावलं आणि असा निघून गेला की आम्हाला पुन्हा नजरेच पडला नाही. आम्हाला वाटलं येईल परत, तो काही आलाच नाही. आता रात्रीचे 8ही वाजले. आम्ही आरती पूजा करून बसलो की बाबाजी आता येतील, मग येतील, आम्ही काहीतरी सदाव्रत घेऊ नाहीतर काहीतरी घेऊ, कारण आता दिवसभर काही जेवण केलेलं नाही, असं चहा नाश्ता घेतच चाललेलो होतो आणि एवढी ववन झालेली होती, एवढं भयंकर त्या दिवशी त्रास झालेला होता की खूप फिरून आलेलो होतो. म्हणून असं वाटायचं की आता इथं काहीतरी बनवून खाऊ, पण तो काही तिथे बाबाजी येईनाच परत. मग 8 वाजता लोक दर्शनाला आले. दर्शनाला आल्यावर लोक म्हटले अरे बाबाजी आप यहाँ रुके, मंदिर वा आश्रम में क्यों नहीं गए. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, त्या लोकांनी आम्हाला इकडं पाठवलं. त्यांनी सांगितलं माताजी आहे म्हणून इथं. ते म्हटले हो बरोबर आहे, ठीक आहे, पण तुमचे जेवणाचं कसं, भोजन वगैरे हो गया. हे म्हटले नाही. मग त्यांनी सांगितलं अरे बाबाजी कुठं गेले. हे म्हटले आम्हाला माहिती नाही, आम्ही इथं आलो तेव्हा होते, पण त्यांनी लॉक लावला निघून गेले. ते म्हटले अरे बघा कसे बाबाजी आहेत, अरे खुशाल निघून गेले, परिक्रमा असे काय करतील. आणि असं म्हणत म्हणत लोक खुशाल निघून गेले. परत त्यांनी विचार केला नाही. पण आता भूक खूप लागलेली होती. माझे पतिदेव म्हटले आता मैयाच्या भरोश्यावर आता तसंच झोपायचं, कुणी काही म्हणायचं नाही. पण मलाही भूक लागलेली होती आणि शेळके बाबा म्हटले अरे तसं कसं झोपणार, माझ्या पोरीला तरी मी उपाशी नाही झोपू देणार, तुम्हाला झोपायचं तर झोपा, मी जातो आणि काहीतरी भिक्षा मागून आणतो. आता रात्री कोण भिक्षा देणार, कुणाच्या घरी जाणार अंधारात. पण ते म्हटले नाही नाही मी जातोच. आता एकतर त्यांची हिंदी बोलायची पंचायत, त्यांना हिंदी जमतच नव्हती अजिबात. पण
ते म्हटले मी जातोच. कमंडल घेतला हातामध्ये, काठी घेतली आणि निघाले. आता एकट्याला कसं जाऊ द्यायचं, म्हणून माझे पतिदेव त्यांच्यासोबत गेले. आणि वायाळदादा आणि आम्ही तिथं थांबलो. तेवढ्यात हे गेले आणि आता शेळके बाबा म्हणायचे मी पुढे जातो. बाबा महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढे जाऊन हे म्हणायचे नर्मदे हर. आता नर्मदे हर म्हटलं की कुणीतरी बाहेर यायचं, छोटे मुलं यायचे, नाहीतर बाबाजी कुणीतरी घरातलं बाहेर यायचं. मग ते म्हटले अरे काय भानगड आहे. हे म्हटले आम्ही परिक्रमावासी आहोत. आता यांना हिंदी बोलता येत नव्हती. ते म्हटले काय पाहिजे मग. हे म्हणायचे जे असेल त्या बनवलेलं. ते म्हणे सदाव्रत पाहिजे का बनवलेलं पाहिजे. हे म्हणायचे आम्ही हम बनाते नाही, हम बना बना पाते. हिंदी कसं तरी बोलायचे. आणि मग त्यांनी थोडासा भात द्यायचं, कोणी एखादी रोटी द्यायचं. 2-3 घरं फिरले फक्त. कारण तसं परिक्रमेचा नियम आहे आणि तसं परिक्रमेतला धर्म आहे की एकतर बनवून खावं, नाहीतर भिक्षा मागून खावी. भिक्षा मागून खाणं म्हणजे अतिशुद्ध अन्न असतं. आणि कारण टेंबेस्वामीसुद्धा भिक्षा मागून खायचे. चातुर्मासाला थांबले तरीसुद्धा, साधना करीत असले तरीसुद्धा. कारण तिथे असलेले विष्णुगिरी महाराजांनी आम्हाला सांगितलं तिलकवाड्याच्या की ते भिक्षा मागायचे, पण 12च्या नंतर दुपारच्या. 12च्या नंतर 12 वाजेपर्यंत लोकांचं जीवन वगैरे सगळं त्यांचं आवरायचं. आणि मग उरलेलं जे असेल ते मग त्यामधून लोक भिक्षामधून म्हणून द्यायचे. आणि भिक्षा जर आणली त्यांनी मागून तर त्याचे 4 भाग करायचे. आणि अर्धा भाग ते, एक भाग गाईला द्यायचे, एक भाग देवाला ठेवायचे, एक भाग मैयाला द्यायचे. आणि एका भागामधला तो भाग जशी झोळी भिक्षेची आणलेली आहे तशी मय्यत बुडवायची, की त्या पदार्थाला कोणत्याच प्रकारची चव नसली पाहिजे, अशी त्याची सगळी चव निघून गेली पाहिजे, ह्याच्यासाठी ते पाण्यात बुडवायचे. मला एवढंच सांगायचं की भिक्षा मागणं म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि भिक्षा मागितलेलं अन्न पवित्र असतं. म्हणून तर आळंदीमध्ये अध्ययन करताना मधुकरी मागतात. म्हणजेच त्या दिवशी ह्यांनी भिक्षा मागून आली, 3 घरं मागितले. आणि आता आल्यावर आता थोडा थोडा भात आमच्या वाट्याला चौघांच्या. आणि माझे पतिदेव तर म्हटले मला नकोच, ते तर जेवलेच नाहीत. आम्ही तिघांनी घेतला थोडा थोडा भात आणि एक रोटी, थोडीशी त्याच्यावर भाजी होती. आणि तेच जेवण त्या दिवशी केलं. आणि मैयाला म्हटलं ही तुझ्या इच्छेनेच, कारण जे असेल, जे घडत असेल, आणि हे सगळं मान्य करण्यासाठी कोणताही प्रसंग कसाही येऊ शकतो, प्राण घेऊ संकटसुद्धा येऊ शकतं. आता तुम्हाला रोज रोज भयंकर प्रसंग ऐकायला भेटणार आहेत. प्राण घेऊ संकटसुद्धा येऊ शकतात. फक्त ती आपली परीक्षा किंवा नर्मदा मैया आपल्या पाठीशी आहे. आणि त्याची फक्त मनाचं धैर्य महत्त्वाचं आहे. मनाचं धैर्य ठेवून तुम्ही, तुमची तब्येत कशी आहे, तुमची प्रकृती कशी आहे हे महत्त्वाचं नाही आहे. फक्त मन तुमचं किती धीरदार आहे हे महत्त्वाचं आहे. मनाचं धैर्य असेल तर परिक्रमा खरोखर व्यवस्थित पूर्ण होते. म्हणून या ठिकाणी आज भोजन करून भिक्षेचं, आणि या ठिकाणी आरती पूजा झालेली होती, म्हणून याच ठिकाणी आजचा विश्राम होतो आहे. नर्मदे हर.